लोकनगरीच्या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे भरपूर लोकांनी म्हणजे गणेश मंदिराजवळ जितके लोक आहेत त्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. कारण की काही गेल्या महिन्यांपासून रस्त्यावरती खड्डे आणि धूळ याच्यामुळे लोकांना खूप त्रास होत होता. तर त्या त्रासाला जाचल्यामुळे लोकांना आजार पसरण्याचे खूप धोके निर्माण झाले होते. अक्षरशः लोकांची आवाज देखील गेली होती. धुळीमुळे मुलं आजारी पडले होते. आणि त्याचबरोबर जेव्हा वृद्ध माणसं जेव्हा वयस्कर व्यक्ती जेव्हा जात होते तर त्यांना चालण्याचे देखील प्रॉब्लेम होत होते, त्यांना त्रास होत होता. परत एखादी गाडी स्लिप होणे, स्कूलमधील जी मुलं जी आहेत जेव्हा बसमधून जे ट्रॅव्हल करत होते तेव्हा त्यांनाही खूप त्रास होत होता. आणि लोकांनी आमच्याकडे मागणी केली होती की ताई कमीत कमी तुम्ही मातीची लेवल तरी करून द्या की ज्याने आम्हाला चालण्याला म्हणजे योग्य अशी दिशा मिळेल किंवा आम्ही व्यवस्थित जाऊ शकू. तर आम्ही थोडासा विचार केला. आम्ही दोन्ही नगरसेवक आणि आपले भारतीय जनता पार्टीचे जे युवा मोर्चा अध्यक्ष आहेत आतिश पाटील, सचिन पाटील आणि सचिन गुंजाळ सर आणि मी यांनी विचार केला आणि डांबरीकरण करण्याचा विचार घेतला. पण हा जो डांबरीकरण झाला आहे त्याच्यामुळे लोक खरंच खूप खुश आहेत. व्हॉट्सअपद्वारे कोणाद्वारे असे आम्हाला खूप आभार व्यक्त करत आहेत. या रस्त्यावर आम्हाला चालता सुद्धा येत नव्हता आणि ते डस्टमुळे सगळ्यांचे आवाज माझे तर 1.5 महिना आवाज बंद होता, बिलकुल आवाज येत नव्हता. आणि सर्दी खोकला सगळ्यांना एलर्जी, खड्डे तर असे तर लोक फ्रॅक्चर झाले इथे पडून. माझ्या भावाचा पाय मोडला इथे पडून, माझी मैत्रीण गाडी घेऊन पडली. म्हणजे अतिशय एवढा त्रास होता ना की असं वाटत होतं इथून निघून जावं आम्ही. पण आमच्या ताई आणि दादाने खूप चांगलं काम केलं आहे आमच्यासाठी. त्यांचा खूप खूप आभार. धन्यवाद, खूप मोठा धन्यवाद. इकडे 11 वर्षापासून हा रोड कधीच बनला नव्हता. या रस्त्यावर खूप खड्डे, धुळीचा त्रास होत होता. ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी अडचण होत होती या प्रभागामध्ये. त्यानंतर आम्ही आमच्या नगरसेवकांना सांगितलं की इथे रस्त्याचा खूपच प्रॉब्लेम आहे. त्यानंतर या दोन्ही नगरसेवकांनी तत्काळ आमच्या मागणीची नोंद घेत त्यांनी ताबडतोब रस्ता बनवून दिला. त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांची आभारी आहे. तेव्हापासून ते गॅस पाईपलाईनची सुरुवात झाली होती. त्याच्यामुळे त्याला फार खूप धूळ होत होती. म्हणजे लहान मुलांना किंवा मला सुद्धा आम्हाला खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा हा डांबरीकरण झालं ना त्यांना आता खूप बरं वाटतंय. इथल्या लहान मुलांना बिंदास खेळत आहेत, सायकल चालवतात वगैरे असं. त्यासाठी मी ताई आणि दादाचे खूप खूप अभिनंदन किंवा आणि थँक्यू त्यांना. खड्ड्यात रोड आहे का रोडवर खड्डे तेच समजत नव्हतं. म्हणजे अर्ध्या रस्त्यावर माती साचलेली, अर्ध्या रस्त्यावर खड्डा. चालायचं कुठून, गाड्या कुठून न्यायच्या लोकांना हे प्रश्न पडलेले. पण नागरिकांनी 2च दिवसात फक्त म्हणजे आज मागणी केली आणि 2 दिवसात लगेच डांबरीकरण करून दिले. तर हे तर रोड झालंच आहे.